त्यांचं आहे की नाही, बरोबर आत्या? तर मग नवरा नवरीचं स्वागत झालं पाहिजे. तर मग नवरा नवरीचं स्वागत ज्या ठासून बोलताय की आज ही नवरी आहे त्याच करतात. तर मी त्यांना अशी विनंती करते की त्यांनी दोघांचं पुष्प देऊन स्वागत करायचं. लग्नाचा वाढदिवस म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला हा खूप मोठा क्षण असतो. कारण 46 वर्ष 50 वर्ष जोडीदारासोबत घालवणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप म्हणजे खूपच मोठी गोष्ट आहे. कारण या पूर्ण 46 वर्षामध्ये लग्न झाल्यापासून ते आतापर्यंत आयुष्यात खूप प्रसंग येतात. सुखाचे असतात, दुःखाचे असतात, चढ असतो, उतार असतो. आणि ह्या चढ उतारामध्ये जर आपल्या एकमेकांची जर सोबत असेल तर नक्कीच हा चढ चढायला पण असा आल्हाददायक वाटतो आणि उतरताना पण घसरंडी होत नाही. कारण तो बॅलन्स आपल्या सोबत असतो. आणि ह्या संसाराची जी संसारी रथाची जी 2 चाकं आहेत, ती चाकं खरंच, त्या चाकाला जर दुसऱ्या चाकाची साथ असली तर संसार खरंच खूप लांबपर्यंत जातो आणि खूप सुखी होतो. यांच्याकडे पाहून हे चित्र दिसतंय. कारण ज्या पद्धतीने त्यांची मुलं त्यांनी सेट केलेली आहेत, आज म्हणजे यांचा खूप मोठा परिवार आहे. तर खरंच त्यांच्या आयुष्यामधले ज्यांनी जे काही सुखाचे क्षण, दुःखाचे क्षण एकत्र घालवले आहेत, त्या क्षणांचीच ही फलश्रुती आहे की त्यांना त्यांच्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे ह्या वयापर्यंत सुद्धा ते अगदी भक्कम एकमेकांच्या सोबत आहेत. ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. जेव्हा मी सुषमाताईंना बोलतो, सुषमाताई मला म्हणतात, मला असं जेव्हा ज्यांचा लग्नाचा वाढदिवस असतो मला असं कपल झाले की मला खूप आनंद होतो. की त्यांच्या आयुष्याची 46 वर्ष सोबत घालवली. खरंच हा खूप मोठा प्रवास आहे. आणि हा प्रवास इथपर्यंत आणणं आणि त्याचं म्हणजे एका छोट्याशा रोपट्याचं जेव्हा आपण एक मोठं वृक्ष बघतो, त्या वृक्षालाही लागलेली छोटी छोटी फळं आपल्या जेव्हा डोळ्यांनी पाहतो, तो आनंद हा म्हणजे तो कशात मोजता येण्यासारखा आहे. तर पुन्हा एकदा मी आई आणि बाबांना लग्नाच्या खूप शुभेच्छा देते. यानंतर आपण पूजा घेणार आहोत. त्रिशरण पंचशील, विधायक पंचशील आणि बुद्ध पूजा. आणि आज आईबाबांचा वाढदिवस आहे, त्याच्यामुळे आपण एक छोटंसं 5 ते 7 मिनिटाचं मैत्री भावनेचं ध्यान घेणार आहोत. आणि त्यानंतर महामंगलसूत्रानंतर आपल्या परिवारातली काही जी त्यांची मुलं आहेत, त्यांच्या सुना आहेत, जे त्यांना शुभेच्छा देतील. आणि त्यानंतर आपण शुभेच्छापर गाता घेऊन केक कट करायचा. केक कट करून आपण हा कार्यक्रम संपन्न करू. खरं म्हटलं तर वहिनीला ना, वहिनीच्या डोळ्यातले अश्रू सांगताय. बोलत काही नाही, पण शांतपणे त्यांच्या डोळ्यातले अश्रू सांगताय की खरंच प्रवास हा कठीण होता आणि तो इथपर्यंत ते घेऊन आलेले. तर मी पूजेसाठी सोनालीताई आणि रत्नाला विनंती करते की त्यांनी पूजेचं नेतृत्व करावं. खरं म्हटलं तर वहिनीमुळे सगळं अशी वहिनी भेटणार नाही. तुम्हाला बोलण्याची संधी आहे. सॉरी सर्वांनी हात जोडले. हॅलो सर, लावतो फोन, पूजा चालू आहे. नमो तस्स
गच्छामि द्वितीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं